रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। हिंगोली शहरात मागील अनेक दिवसापासून पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर वाढलाय। पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे कुत्र्यांच्या जखमांवर आळ्या पडतात। या आळ्यांमुळे कुत्र्यांची जखम वाढत जाते। विशेष करून डोक्यात होणाऱ्या जखमेवर आळ्या पडतात आणि त्याचे उपाय जर केला गेला नाही तर हा कुत्रा पिसाळलेला होतो। यामुळे पावसाळ्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचे प्रमाण वाढतं। या पिसाळलेल्या कुत्र्यांनी जर कोणाला चावलं तर त्या व्यक्तीचा जीव पण धोक्यात येतो। वेळेत जर त्या व्यक्तीवर उपचार झाले नाहीत तर काही बरे वाईट जीवाचं होऊ शकतं। हिंगोली शहरात सध्या पिसाळलेल्या कुत्र्यांचं प्रमाण वाढलंय। हे कुत्रे दाट वस्तीमध्ये, बाजारपेठांमध्ये, रस्त्यावर मोकळी फिरतात आणि यामुळे जवळून जाणाऱ्या व्यक्तींना जर कुत्र्यांनी चावा घेतला तर त्यांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे। या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासनानं करावा अशी मागणी संदीप बोरकर यांनी केली आहे। हिंगोलीत अनेक ठिकाणी फिरणाऱ्या या पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे विशेष करून वृद्ध महिला व लहान मुलांना कुत्र्यांच्या चावण्याचे प्रमाण वाढू शकते। प्रशासनानं लवकरात लवकर या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरती आहे। हे कुत्र्यांचा बंदोबस्त अत्यंत अर्जंट आहे। तुम्हाला सांगतो, आमच्या गावातील वस्त्यांमध्ये अशाच प्रकारचे काळे कुत्रे आमच्या आजूबाजूला फिरताना पाहायला मिळत आहेत। लहान लहान मुलं त्या ठिकाणी खेळत असताना तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणचे ते कुत्रे त्या मुलांच्या अंगावर धावत येत आहेत। हेच नव्हे तर वाटेनं चालत असताना काही कुत्रे मोटरसायकलवर धावतात, काही गाडीवर धावतात। तेच कुत्र्यांचा अपघात होते। तुम्ही पाहत असाल तर 100 किलोमीटरच्या अंतर जर आपण पार केलं तर त्या ठिकाणी 5-6 कुत्र्यांच्या आपल्याला त्या ठिकाणी शव पाहायला मिळत आहे। तर हे कुठंतरी आपण हेच गोष्ट हिंगोली शहरामध्ये सुद्धा होत आहे। रात्रीच्या वेळेला तर फिरणं फार मुश्किल झालेलं आहे। रात्रीच्या वेळेला ते टोळक्यानं राहतात। कुठंतरी एखाद्या वेळेला गाडीवर, मोटरसायकलवर एखादा नागरिक शहरातून या वस्तीतून दुसऱ्या वस्तीत किंवा काही आपले व्यापारी एखादं काम आटोपून थोडं लेट घरी जात असेल तर त्यांच्यावर ते कुत्रे धावत उठतात। आज आपण पाहत असाल तर ह्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रोडवर असा चावा घेतलेला कुत्रा, पिसाळलेला कुत्रा आपण फिरताना बघत आहात। तर या सगळ्या गोष्टीची कुठंतरी नगरपालिकेनं हो, प्रशासनानं हो, यावर तोडगा काढून ह्या अशा मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना बंदिस्त करून हिंगोली शहरातील तसेच आजूबाजूच्या नागरिकांना याच्यातून निश्चिंतीचा श्वास मिळेल असं काहीतरी करावं। प्रशासनाला हीच विनंती आहे की हे मोकाट झालेले कुत्रे आपण कुठंतरी त्याला बंदिस्त करून त्यांना एक वेगळ्या ठिकाणी त्यांना ठेवण्याची काहीतरी व्यवस्था करावी आणि हिंगोली शहरातील जनतेला याच्या संदर्भात भीतीपासून मुक्त करावे। धन्यवाद। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।